गड किल्ल्यांचा इतिहास विस्मरणात जाईल की काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली। दप्तराच्या ओझ्यानं पाठीचा कणा मोडायला आलेले विद्यार्थी मातीशी निगडीत खेळात रमतच नाहीत। इंटरनेट, टेलिव्हिजन तसंच मोबाईलच्या मायाजालात मुलं एकलकोंडी झाली आहेत। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त या सगळ्यापासून मुलांना थोडं वेगळं ठेवण्याच्या हेतूने जळगावमधल्या आशा आणि युवा शक्ती फाउंडेशननं मुलांसाठी किल्ले निर्मिती स्पर्धा आयोजित केली। पहिला उद्देश होता की मातीचं आणि विद्यार्थ्यांचं नातं यावं। आजकाल मुलं टीव्ही, मोबाईल, इंटरनेट या सगळ्यामुळे माती या विषयापासून दूर चालले, तर मुलांनी कुठेतरी माती समवेत खेळावं। मुलांनी गड किल्ल्यांचा इतिहास केवळ इतिहासाच्या पुस्तकातच अभ्यासलाय। या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना मातीशी गट्टीही करता आली। तर या स्पर्धेनिमित्त मोठ्यांनीही आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला। ही स्पर्धेमुळे आमच्या मनामध्ये खूप सारा आनंद आलेला आहे, कारण की मी सध्या तरी इंजिनिअरिंग केलं आणि जॉब करते। सो ह्या किल्ला बनवण्याच्या स्पर्धामध्ये मी जॉईन झाल्यापासून मला खूप आनंद आला। लहानपणाची आठवण निर्माण झालेली आहे। ह्या 2 दिवसांमध्ये मातीमध्ये खेळण्याचा उत्स्फूर्त आनंद भेटला। या मातीमध्ये खेळण्यामुळे आम्हाला एक अनुभव मिळाला की किल्ले कसे होते, त्यात बुरुज, नंतर वेगवेगळे मार्ग कुठून असायचे। शिवनेरी, प्रतापगड, विजयदुर्ग, तोरणा, देवगिरीसह विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती या स्पर्धेत सहभागी झालेल्या 85 विद्यार्थ्यांनी साकारल्या आणि इतिहासाला उजाळा दिला। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।